पाय हलव, हात उचल वरती, हात उचल वरती, खाली मान उचल वरती, मान उचल वरती. आता उचलता येते बरं. डोळे घट्ट बंद कर, दोघं घट्ट बंद कर, डोळे साईड घट्ट बंद कर. पाय ढिल्ले ठेव. ठीक आहे. मी डॉक्टर अमोल महादेव, न्यूरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे संचित हॉस्पिटलला. आज माझ्यापुढे पूनम रायवाल म्हणून पेशंट आहे. ही 29 वर्षाची फिमेल आहे. तिला प्रॉपर म्हणजे मे पासून ताप वगैरे आला, उलट्या व्हायला लागल्या होत्या, पातळ संडास झाल्या, नंतर हळू हातापायांना मुंग्या यायला लागल्या, नंतर तिला नागिण झाली. त्यांनी बऱ्याच ठिकाणी फिरले, MRI वगैरे केले, स्पाईनचा केला, काय निदान झालं नाही. शेवटी ते आमच्याकडे आले संचितीला. आम्ही त्याला इव्हॅल्युएट केलं तर तिला GBS, ज्याला गिरियन-बारेल सिंड्रोम म्हणतो, यात तुमच्या हातांच्या नसा कमजोर होतात, हातापायांना मुंग्या येतात, पेशीला गिळता येत नाही, मान उचलता येत नाही, डोळे घट्ट बंद करता येत नाही, चालताना बॅलन्स होतो, सपोर्ट लागायचा पेशंटला, असे तिचे सिम्पटम्स होते. तर तिचा आम्ही CSF स्टडी केला, NCV स्टडी केला. त्यात अमान व्हेरियंट म्हणजे ॲक्यूट मोटार एक्झोनल न्यूरोपॅथी, ज्यात नसांचं कव्हरिंग खराब होतं, तो व्हेरियंट लावला. तिला प्रॉपर इम्युनोग्लोबुलिन दिले आणि फिजिओथेरपी केली आणि त्याच्यानंतर पेशंटमध्ये 90% इम्प्रूव्ह झाली. यात आम्ही पेशंटच्या नातेवाईकांचे पण आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. एवढं इम्युनोग्लोबुलिन कॉस्टली असलं ट्रीटमेंट तरी त्यांनी ते आणलं, तिला दिलं आणि त्यांनी विश्वास दाखवून ट्रीटमेंट दिल्यावर पेशंटची सुधारणा झाली. आणि तुम्ही पेशंटची कंडिशन आज बघू शकता. तिच्या अगोदर ती पूर्ण झोपलेली होती, पाय उचलता येत आज ती तिच्या पायावर उभं राहते, तिचे डोळे घट्ट बंद होतात. आपण बघून घेऊ. काही उभं राहून दाखवा का तुमचं तुम्ही दाखवा, चालू दाखवा थोडंसं. आता येस, करेक्ट, ठीक आहे. आता अगोदर डोळे घट्ट बंद करा. अगोदर डोळे पण तिचे बंद होते, ज्याला आपण एलिमेंट टाईप ऑफ फेशियल पाल्सी म्हणतो. त्याच्यानंतर गिळता येते, आता व्यवस्थित बोलता येते, आवाज वगैरे फुटतोय. कसं वाटतं तुम्हाला, सांगू शकाल?